आज आपण विदर्भ स्पेशल पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत। कुणी याला पापडा पण म्हणतं। हे उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवले जाते। त्यासाठी मी इथे पापड घेतले। एक कांदा कट करून घ्यायचा आहे। एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। टोमॅटो कट करून घेतले। आता मिरची कट करून घेऊ। आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे। थोडा लसूण कट करून घ्यायचा आहे। थोडं कोथिंबीर कट करायची आहे। हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला बनवू शकता। थोडं कढईमध्ये तेल घेतले, त्याच्यामध्ये शेंगदाणे आधी टाकायचे, त्यामुळे शेंगदाण्याची टेस्ट खूप छान येते। शेंगदाणे, जिरे, मोहरी, लसूण, मिरची टाकायची आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छान लाल झाला, आता टोमॅटो टाकू। हे मिक्स करून घेतल्यानंतर टोमॅटो होईपर्यंत झाकण ठेवू। आता टोमॅटो छान झाले, त्यामध्ये थोडी हळद घालू आणि पापड टाकू। छान मिक्स करून घेऊ। छान मिक्स करून घ्यायचे। थोडं 2-3 मिनिटं झाकण ठेवू। त्यानंतर मिक्स करून घेऊ। थोडं पाणी टाकायचे। पाणी जास्त नाही टाकायचे, थोडंच टाकायचे। थोडं पाणी टाकले आणि आता झाकण ठेवू। आता छान मिक्स करून घेऊ। थोडं मीठ टाकू। मीठ थोडंच टाकायचे, कारण पापड बनवताना पण मीठ टाकलेलं आहे। छान मिक्स करून घेऊ। आता थोडी कोथिंबीर टाकू आणि छान मिक्स करून घेऊ। तर रेडी आहे आपला विदर्भ स्पेशल पापड। तुम्ही पण ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।